10 मिनिटांमध्ये बाप्पासाठी रवा मोदक तयार होतात. ना भाजायचं टेन्शन ना तळायचं टेन्शन. तर करायचं काय, 1 वाटी इथे मी रवा घेतला, 1 वाटीला थोडं कमी दूध घेऊन 10 मिनिटं रवा दुधामध्ये भिजत ठेवला. तोपर्यंत साखर बारीक करून घेऊयात. अर्धी वाटी साखर घेतली, त्यामध्येच वेलची घेऊन बारीक अशी पावडर तयार करून घेतली. तोपर्यंत इकडे आपला रवा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे. 3 मोठे मोठे गोळे तयार करून घेतले. तव्याला थोडंसं तूप लावून आपण बनवलेले गोळे आहेत ते अशा हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचे. जसं आपण थालीपीठ बनवतो अगदी त्याच पद्धतीने याने त्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या, म्हणजे रवा चांगला भाजला जातो. इथे संपूर्ण भाजून झालेला आहे. थंड झाले की त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. इथे एक लक्षात ठेवा, गरम ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही, तर चिखल होईल. एकदम गार झालं की मग मिक्सरला अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची. त्यामध्ये आवडीनुसार सुके मेवे टाकायचे. इथे मी मिक्सरला बारीक करून थोडी पावडर करून टाकलेली आहे आणि पिठी साखर घेतली होती ती टाकायची. 2 चमच तूप टाकायचं आणि थोडंसं दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं. मोदकाचा साचा असतो त्याला थोडंसं तूप लावून त्याला असा मोदकाचा आकार तुम्ही देऊ शकता. मोदक तयार.